करी संतांच्या हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तने परम मंगलमय परम तेजस्वी परात्पर अकारण करून उरणालय राधा रमण रुक्मिणी प्राण संजीवन अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवेकरता निवडलेला अभंग सकल संत हृदय सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी माऊली महावैष्णव मुक्त कैवल्य तेजोनिधी श्री संत ज्ञानोबा यांनी यांचं तोंड भरून वर्णन करावं वैराग्य राग रसिक जगद्वंदिनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवंताच्या पुढे उभं राहून दान मागणारा मागणी पर अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी आदिशक्ती आईसाहेब मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पवित्र पुनीत मंगलमय झालेला आपला भला मोठा परिसर तथा गुरुनाम गुरु वैकुंठवासी आदरणीय श्री संत जगन्नाथ बाबांच्या कृपा आशीर्वादाखाली वावरणारा वारकरी संप्रदायाची महान अखंड अविरत परंपरा टिकवण्यामध्ये संपूर्ण आपल्या भल्या मोठ्या परिसरामध्ये ज्या गावाचा ज्या शहराचा सिंहाचा वाटा आहे असं ग्राम श्री क्षेत्र भुसावळ आपल्या या गावामध्ये या शहरामध्ये भगवंताच्या कृपेने थोर थोर मंडळींच्या आशीर्वादाने आणि अधोगतीला जाऊ पाहणाऱ्या या भयानक कलियुगाच्या व्हॉट्सअप फेसबुकच्या काळामध्ये आपल्या आई वडिलांचा मानस आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आदरणीय आमचे सुरेश दादा असतील आदरणीय आमचे राजू दादा आई वडिलांची इच्छा आदरणीय आमचे बाबा श्री बळीराम बाबा आणि आईसाहेब वत्सलाबाई या दोघांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उभयता या कलियुगामध्ये जीवाला तारक असलेलं भगवंताचं नाम या वारकरी संप्रदायातील नाम संकीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते विठ्ठल विठ्ठल मंडळी कौतुक करावं तेवढं कमी कदाचित आपण बसलेल्या सगळ्यांनी जरी टाळ्या वाजवल्या तरी सुद्धा या मंडळींचं कौतुक एवढ्या टाळ्यांनी करताच येणार नाही कदाचित या मशीन मध्ये सुद्धा डुप्लिकेट टाळ्या वाजवल्या जातात याही इथं मदतीला धावून आल्या तरी यांचं कौतुक त्या टाळ्यांच्या गजराने करताच येणार नाही एवढं मोठं कौतुक यांचं आहे का मंडळी ज्या युगात आपण राहतो हे विसरू नका त्या युगाचं नाव कलियुग आहे सत्ययुगामध्ये अशा इच्छा असतील कोणाच्या साहजिक आहे त्रेतायुगामध्ये भावना कोणाची होत असेल साहजिक आहे द्वापार युगामध्ये होत असेल साहजिक आहे पण भयानक प्रत्येकाच्या छातीवर कलियुगासारखं युग असताना एवढ्या भयानक काळामध्ये ही इच्छा मनामध्ये प्रकट होणं मंडळी लोक म्हणतात महाराज मला आज कीर्तनाला यायचंच होतं पण 7 दिवस सप्ताह होऊन गेला पण मला काही वेळ भेटला तुमच्या नशिबात नाही तुमचं पुण्य नव्हतं मंडळी या मंडपात येऊन बसायला सुद्धा पुण्य लागते अवघ्या आयुष्यामध्ये एक वेळा कीर्तन नाही म्हणते मी हरिपाठ नाही म्हणते एक वेळा रामकृष्ण हरी मुखात यायला जन्मोजन्मीचं पुण्य लागते आणि मंडळी आमच्या पुढे आमच्यासाठी असा भव्य स्वरूपाचा व्यापक स्वरूपाचा सप्ताह व्हावा श्रीमद भागवत कथा व्हावी ही त्यांच्या मनामध्ये आलेली इच्छा मंडळी हे त्यांच्या जन्मोजन्मीचं पुण्य आहे विठ्ठल विठ्ठल कदाचित एखाद्याच्या मनामध्ये प्रारब्धवशात या संकल्पना येतील सुद्धा की माझ्या मरणोत्तर माझ्या कार्याच्या निमित्ताने माझ्या पश्चात
कीर्तनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे वाटते अनेक मायबापांना. मी आहे या गोष्टीला साक्षीदार. माझ्याकडे असे 2 माणसं भेटलेले ज्यांनी मला आत्तापासून 4-4 हजार रुपये देऊन ठेवलेले. कशासाठी? कशासाठी? महाराज, आमच्या नंतर हे आमच्या घरचे करतील का नाही, पण हे आतापासून घेऊन ठेवा. तुमचंच तिकडनं सगळं आणायचं. कशासाठी चाललंय सगळे? ऍडव्हान्स बुकिंग म्हणून आपण आताच्या भाषेत. मंडळी, ही संकल्पना त्यांची चांगली आहे, पण मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की त्या लोकांना माझ्यासारख्यांना भेटावं लागलंय की महाराज मला यांच्यावर विश्वास नाही, पण तुम्ही हे घेऊन ठेवा. म्हणजे तुम्ही विश्वासी सोडा, पण आम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे की तुम्ही आमचे पैसे खाणार. म्हणजे आमची जी इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण कराल. मंडळी, स्वतःच्या लेकरांवर ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की शेवट अशा पद्धतीने व्हावा ही भीती आहे मंडळी. पण या भयानक काळामध्ये सुद्धा संस्काराचा वारसा या परिवाराने जोपासलाय. आईवडिलां लोकांना महाराज बसायला वेळ नाही त्यांच्याकडे आज, पण आपल्या आईवडिलांसाठी हा एवढा व्याप करणं भुसावळ गावात तरी अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनच आहे आजचं 7वं मंडळी. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण ज्या विषयाला मी आता हात घातलाय म्हणण्यापेक्षा गेल्या 7 दिवसापासून कोणीतरी या विषयावर बोलत असेलच. हाच विषय एवढा मोठा आहे की आपल्याला खूप वेळ बोलता येईल. का? आपण त्या काळात जगतो हे विसरू नका. गेला महिना नाही झालाय अजून, MP मध्ये इंदोर शहरामध्ये भयानक घटना घडली आहे. पेपरात आली होती, टीव्हीला आली होती. मला माहिती एकदम तुम्हाला बाजूला न्यायचं तिकडे रमवायचा हा उद्देश नाही आहे. काही या गोष्टी ऐकून आपल्या अंगाला काटे येत असतील, पण ऐकणं आणि सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल नसेल देव जाणे, मागच्याच महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये 2 मुलं ज्यांची परदेशात अमेरिकेला नोकरी, पेपरात आहे अजून माझ्याकडे कात्रण आहे, अमेरिकेमध्ये 2ही मुलं शिक्षण घेत होती. मंडळी ऐका, आई वडील आहे, अपॉइंटमेंट राहत होते असं वाटते मला. का? 35 दिवस झाल्याच्या नंतर आजूबाजूच्या लोकांना भयानक वास आला. आई त्या क्वार्टर होती, बाप या क्वार्टर होता. त्यांचा कोणी तपास घेतला नाही. यांचा मला आज 35 दिवस झाले मिस कॉल नाही, फोन नाही. नेमकं काय असेल हे विचारायला त्यांना आज वेळ नाहीये. अक्षरशः त्यांचे ते मृत पडलेले शरीर नगरपालिकेच्या लोकांना असे पेपरात धरून बाहेर काढावे लागले. त्याचा व्हिडिओ सुद्धा आज व्हायरल आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे, या काळामध्ये हे स्वप्न पूर्ण करणारी ही भाग्यवान आहेत मंडळी. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा या दोघांच्या आनंदासाठी सुद्धा आणि विशेष या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये या बाळाला जास्त आनंद घेता येईल, त्याचं भाग्यच म्हणता येईल महाराज. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. हे त्याच्या या वयामध्ये होणं आणि काय आनंद आहे महाराज. ते जेव्हा आलाप सुरू झाला तेव्हा तिकडेही आलाप झाला होता. हो, भाग्य आहे महाराज. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जीवन जगत असताना मंडळी 16 संस्कार आपण मानत असतो. अलीकडे बरेचसे संस्कार त्यातले आपणच विसरून गेलो. आपल्यालाच माहिती, दुसऱ्यांनी काय सांगावं मंडळी. पण या बालवयामध्ये आईच्या गर्भामध्येच प्रल्हादाला संस्कार झाले होते. नारदजींच्या आश्रमामध्ये हे संस्कार. मी का बोलतोय, मला खूप विषय बोलता येईल. जगाच्या पाठीवर हिंदुस्थान भारत देश की एकमेव केवळ असा आहे मंडळी, ज्याची आगळी वेगळी छबी देशामध्ये जगात आपल्याला पाहायला मिळते. त्याला कारण फक्त 2. हा भारत संस्कृती प्रधान आहे आणि संस्कार प्रधान आहे. जगामध्ये तुम्हाला संस्कृती आणि संस्कार कुठंच दिसणार नाही, ते फक्त भारतात आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे टिकवण्याचं भलं मोठं काम जर या पूर्ण देशभरात कोण करत असेल मंडळी, संप्रदाय करतो. ही आमची धर्म परंपरा करते, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केल्या जाते. आणि त्याच परंपरेचा हा एक विषय आपल्या डोळ्यासमोर मंडळी. परिवार जरी या ठिकाणी आता वाचत असलं पाहिजे, आमचे वायकुळी परिवार निमित्त जरी हा परिवार असेल, सप्ताह जरी यांनी ठेवला असेल, पण याचा फायदा कित्येकांनी घेतला. जसं सांगितल्या जाते, वत्साचे निवरसे
दुभते होय घरोद्देशे पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. मंडळी गाय दूध देते कोणासाठी? आपल्या चहा पाण्यासाठी. वत्साचे ओरसे दुभते होय. मंडळी गाय फक्त दूध देते आपल्या वासरासाठी, पण दुभते होय घरोद्देशे चहा कॉफी दूध दही कढी सगळ्यांचं होते महाराज. गाय फक्त आपल्या पिलासाठी दूध देते, पण उपयोग सगळे घेतात. एक पक्षी आहे मंडळी ज्ञानोबाऱ्यांची ओवी ज्ञानेश्वरीतली, चातकाची कणवे मे घुपानियासी धावे तेथ चराचर अगवे निवाले केवी. ज्ञानोबाऱ्यांच्या या ओवीवर ज्ञानोबाऱ्यावर तुमचा विश्वास असेल तर माझं बोलणं पटेल. मंडळी जो पाऊस पडतो ना हा तुमच्या माझ्या पिकासाठी मुळीच नाही. ज्ञानोबाराय सांगतात चातक नावाचा पक्षी आहे मंडळी. त्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे सरळ आकाशातून पडलेलं पाणी तो आपल्या चोचेमध्ये पकडतो आणि त्याच्यावर तो जगतो. ऐका ना, तो तहानेने व्याकुळ झालाय, तो पडलाय, आता पाणी पाणी करतोय. त्याच्या बाजूला 1 फुटावर भली मोठी नदी वाहते आहे, पाणी पिणार नाही, तो पडून मरून जाईल. का? जमिनीला स्पर्श झालेलं पाणी तो पीत नसतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग त्या चातकाला पाण्याची गरज म्हणून भगवंत मेघ वर्षाव करतो. पाऊस फक्त चातकासाठी पडतोय, पण उपयोग सगळ्या जगाचा होतोय मंडळी. तसंच अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशले श्रीराजे संसारा एवढे थोरोजे फिरले जगाचे. मोह फक्त अर्जुनाला झाला होता. भगवंताने गीता फक्त अर्जुनालाच सांगितली होती, पण आज मंडळी हजारो लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत, त्याच गीतेचं पारायण करताय आणि संसाराचं भलं मोठं ओझं सगळ्यांचं मोकळं त्या निमित्ताने झालं. चला पुढचं सांगतोय, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोढे. मला सांगा ना, पंढरपुरामध्ये पांडुरंग कोणासाठी आला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिक रायासाठी फक्त देव आला होता, पण आज लाखो लोक जातात त्याच्या चरणावर आपला माथा ठेवून स्वतःला कृतार्थ करतात. निमित्त फक्त पुंडलिक बाबाला आला. तसं या ठिकाणी या सप्ताहाला कारण फक्त आपला परिवार आहे, पण या गोष्टीचा आनंद सगळ्यांनी काकडा हरिपाठ कीर्तन कथापासून सगळ्यांनी घेतला. अशा त्या नाम संकीर्तन सप्ताहातील मंडळी आजचा 7वा दिवस. 7वा दिवस म्हटला याच्या कीर्तनाचा जरा वेगळाच उल्लेख करावा लागतो. कोणता? मागणीचा दिवस, कलशपूर्तीच्या पूर्वसंध्येचा दिवस. आजचा दिवस म्हणजे आपल्या सप्ताहातला जागराचा दिवस. म्हणजे आजचं कीर्तन जागरणाचं. जागरण म्हटले कशाला म्हणतात? 10 पर्यंत हा त्याला म्हणतात जागरण. पण असं जागरण कोणाचं होणार मंडळी? कलशपूर्तीच्या पूर्वसंध्येचं कीर्तन म्हणजे भगवंताच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये मंडळी अनेकांनी सेवा केल्या. कोणी रांगोळी टाकली, कोणी सडा टाकला, कोणी चटया आथरल्या, कोणी खुर्च्या ठेवल्या, कोणी झाडू मारला, कोणी कथा ऐकली, कोणी टाळ वाजवला, कोणी कथा सांगितली. मंडळी या सगळ्यांच्या सेवा आहे. कंपनीत तर जरा वेगळं असते. कंपनीमध्ये लय मोठा अपोपर भाव आहे. जो खुर्चीवर बसून इस्त्री मोडू देत नाही त्याचा 50,000 पगार. ज्याला रोज संध्याकाळी गेले की सांगावं लागते माझे कपडे धुवून काळ घातले आहे, तो कंपनीत काम करणार, त्याचा पगार फक्त 10,000 आहे. असे कंपनीत 10 लोक काम करतात. कोणाचा 20 आहे, कोणाचा 25 आहे, कोणाचा 40 आहे, कोणाचा 50 पगार आहे. कामाची सुद्धा ताळमेळ नाही. पण या मंडपामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने सेवा करा, इथला पगार सगळ्यांना सारखा भेटतो बरं. पण तो आज नाही भेटणार आहे, तो उद्या आहे. म्हणजे गेल्या 7 दिवसापासून केलेली सेवा, त्या सेवेची मागणी आजच्या सत्कीर्तनाच्या माध्यमातून करायची असते. म्हणजे 7 दिवस केली सेवा, त्याचा अर्थ आम्ही मागावच का आम्ही मागितल्याच्या नंतरच तो देणार आहे का? त्याला काहीच समजत नाही म्हणून आम्हाला सांगावं लागते आम्हाला हे दे, असंही नाही मंडळी. त्याला सगळं कळते, पण आम्हाला मागण्याचं ज्ञान नाही. ते कसं मागावं हे संत अभंगाच्या माध्यमातून सांगायचं असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच काय, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या पुढे उभं राहून मंडळी मागणी करतात. दान मागतात. दान. दान कशाला म्हणायचंय मंडळी?
स्वतःसाठी मागितल्या जाते ते भीक आहे, इतरांसाठी मागितल्या जाते ते दान आहे, आणि जगासाठी मागितल्या जाते त्याला पसायदान म्हणतात. ते माझ्या ज्ञानोबारायांचे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताच्या पुढे उभं राहून मंडळी दान मागतात, मागणी मागतात. मंडळी मागणे हा विषय व्यवहारामध्ये केव्हा डोळ्यापुढे येतो त्याचे 3 कारण ऐका लक्ष देऊन. मागण्याचा विषय केव्हा उद्भवतो त्याचे 3 कारण. एक तर पहिलं गरज, दुसरं कारण आहे स्वभाव, आणि तिसरं कारण आहे परंपरा. या 3 गोष्टी डोळ्यापुढे आल्याशिवाय मागणे हा विषय उद्भवतच नाही. चला, गरज. इथून तुमचा प्रवास सुरू झाला जामनेरचा, 2 व्हीलर आहे तुमच्याकडे, थोडा अंदाज नसल्यामुळे रस्त्यातच कुठेतरी तुमची गाडी बंद पडली. काय झालं? खराब नाही झालं, तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. मंडळी तुम्हाला आवडत नाही, तुमचा तो स्वभाव सुद्धा नाही, तुम्हाला ते अजिबात पटत नाही, पण आता नाविलाज झाला, ओ दादा थोडं पेट्रोल द्या, म्हणजे तुम्हाला गरज पडली. माग आवडत नाही, अजिबात नाही, मग का पायी चालत जाणार कुऱ्यापर्यंत, का मागे भुसावळपर्यंत येणार? त्याला पर्याय नाही. आता तुम्हाला गरज पडली, तुमच्या गाडीत पेट्रोल पाहिजे, म्हणून तुम्हाला नाविलाजाने मागावं लागते. गरज पडली, नाही संबंध, चला पुढे जरा इकडे आणतो. हरिक सरासरी आता कोणाच्या गाडीचं पेट्रोल सरत नाही, म्हणून दुसरं सांगतो. जागा तुम्ही बांधायला काढली, म्हणजे जागा बांधकाम करणे ही अशी भानगड आहे. खिशात राहतात 8 लाख. ऐका, जागेचा अंदाज निघालेला असतो 10 लाखाचा, आणि शेवटच्या दिवशी कसते 13 लाख रुपये लागले. हा हिसाब आहे जागेचा. अशा वेळेला सगळं झालं, थोडं अपुरं राहिलं 1.5-2 लाखासाठी. तुम्हाला अजिबात पटत नाहीये, पण आता खिशात नाही, गरज पडली म्हणून तुम्ही कोणाला 1-2 लाख रुपये मागितले, कारण आता ते पेंडिंग पडलं की 10 वर्ष पुरं होत नाही. हे घराची भानगड आहे. आलं का लक्षात? गरज पडली म्हणून तुम्ही मागितलं. पहिलं कारण आपलं आहे मागणी हा विषय का येतो? गरज पडते म्हणून मागितल्या जाते. मंडळी, दुसरा विषय असा आहे परंपरा. कधी कधी परंपरा असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर मागण्याच्या गोष्टी येतात. चला उदाहरण सांगेल तुम्हाला. आज सुद्धा आई तुळजाभवानीच्या परिसरामध्ये काही विशिष्ट मानकरी आहेत. मानकरी आपल्या भागात सुद्धा अशी घटना असते, तुम्हाला डोळ्यापुढे आणण्यासाठी सांगतो. 12 गाड्या असतात, कुठे यात्रेचा महोत्सव असतो. आज सुद्धा त्या 12 गाड्या ओढण्याचा मान कोणाला तरी आहे, बरोबर आहे का? त्याच्या पूजेचा मान आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय माझे पंढरपुरात पोहोचतात. त्या दिवशी ज्ञानोबारायांच्या पादुका कोणी घ्यायच्या, ज्ञानोबारायांची पूजा कोणी करायची, या गोष्टीचा सुद्धा मान आहे. तसा आई तुळजाभवानीच्या परिसरामध्ये काही विशिष्ट मंडळी घराणे आहेत, घराणे, की त्या विशिष्ट पवित्र तिथीला त्या घराण्यातील लोक परदेशात जरी असले, परराज्यात जरी असले, मुंबई सारख्या ठिकाणी असले तरी ते घरी येतात आणि आपल्या अंगावर ते जोग्याचे कपडे धारण करतात आणि तुळजाभवानीची परड घेतात हातात, आणि घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन गल्लीमध्ये तुळजाभवानीच्या नावाचा जय जयकार करतात आणि जोगवा मागतात. आईचा जोगवा जोगवा मागिन, 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 आईचा जोगवा जोगवा मागिन. मंडळी, जोगवा मागतात. एवढ्यावर नाही माझं बोलणं तुम्हाला समजलं. आज जी लोक दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला आहे, ज्यांना एका महिन्याचा 5-5 लाख रुपये पगार आहे, ती लोक त्या तिथीला घरी येतात आणि ती परड हातामध्ये घेऊन घराघरापुढे जाऊन पीठ मागतात. मला तुम्ही सांगा, आता बसलेले ज्याला 1 महिन्याचा 5 लाख पगार आहे त्याला पीठ मागण्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटते? मग का मागतायत ते? का मागतात? त्याला कारण आहे मंडळी, त्यांच्या घराण्याची परंपरा आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, काही विशिष्ट परिवाराला तो सन्मान असतो, हे काम तुम्हीच करावं. तसं त्या घराण्याला तिथला सन्मान आहे.
ते परड हातात घ्यायला सुद्धा नशीब लागते, म्हणून ती लोक विदेशातून गावी येतात, ते जोगव्याचे कपडे अंगावर घालतात आणि परड हातामध्ये घेऊन पीठ मागतात. मंडळी, त्यांना पीठ मागण्याची गरज नाही, पण त्यांची परंपरा असल्यामुळे त्यांना मागावं लागते. पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, गरज पडली म्हणून मागताना दिसतात. दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं, परंपरा आहे म्हणून मागतात. आणि तिसरं कारण आहे मंडळी, सवय किंवा स्वभाव. काही ठिकाणी त्या माणसाचा स्वभाव त्याला मागण्यासाठी भाग पाडतो. याच्यासाठी तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातलं एक प्रमाण. आपल्या जिल्ह्याचे कोणीतरी कलेक्टर रेल्वेने प्रवास करत करत चालले, बसले आहे जनरलच्या डब्यामध्ये, मुद्दाम ऐका. आणि मग रेल्वेच्या त्या जनरल डब्यामध्ये निघाले. तिथंच जनरल डब्यामध्ये आता बरेचसे लोक पैसे मागायला येतात, पूर्वीपासून चाललेलं आहे. त्याच डब्यामध्ये एक रूपवान सुंदर मुलगी आपल्या हातामध्ये 2 दगडाच्या चिपा घेऊन तिथं आली. बघा तुम्ही, एकदम जबरदस्त स्वर असतो त्यांचा, विशिष्ट ठरलेले गाणे भजन देशभर असतात, गोड वाटतात. तिने तसं ते दगडांच्या चिपा वाजवल्या आणि गोड स्वरामध्ये असं गाणं म्हटलं. तिचा आवाज पाहून कलेक्टर मोहित झाले. त्यांनी विचार केला, इतकी सुंदर मुलगी आहे गड्या, आणि 2 पैसे ती जमा करते, दगडावर दगड ठोकते आहे. तिला विचारलं, तुझे आई वडील म्हणले पोलीस स्टेशनला भेटले. आजपासून तुमचं मागणं बंद. म्हणले का? जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तुमची मुलगी मला द्या, तिला पत्नी म्हणून करतो. मंडळी, पत्नी म्हणून स्वीकारलं. लग्न तिच्या बरोबर झालेलं आहे. कलेक्टरची पत्नी. महाराज, काय कमी कलेक्टरच्या घरी? कलेक्टर शब्द आपल्याला जास्त उलगडून सांगण्याची गरज नाही. 10 लोक ज्यांच्याकडे एका दिवसाला कामाला आहे. मंडळी, लाखाने जे पगार वाटतात एका महिन्याचा, असा तो कलेक्टर बाबा, की ज्यांच्या मागे पुढे पिस्तूलधारी 4 लोक असतात, असे ते कलेक्टर. ऐका ना, दिव्याची ज्यांना गाडी आहे, 1 महिना दोघांचा संसार चालला. कलेक्टर साहेबांना कोणीतरी घ्यायला आलं एका विशिष्ट गावाला, सभेसाठी कलेक्टर गेले. सगळ्यांना गेलेलं पाहिलं आणि त्यांची पत्नी ती सगळ्यांना गेलेलं पाहिलं. मागच्या दाराने बाहेर आली, भिंतीवरनं उडी टाकली, रिक्षा पकडली आणि मंडळी रेल्वे स्टेशनला गेली. तिने ते 2 दगड काढले, जनरल डब्यात गेले, झालं तिचं ते सुरू. काय? आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे जायेना, मूळ स्वभाव राहेना. काय मंडळी? तिचा जो मूळ स्वभाव होता. मंडळी, आता कलेक्टरची बायको झाली आहे, जिच्याकडे लाखो रुपयाने पगार वाटला जातो एका महिन्याला. तिला गरज आहे तिथं जाऊन रुपया जमा करण्याची, पण तिचा स्वभाव तिला घरात बसू देत नाही. ती आता स्टेशनला जाऊन पुन्हा रुपया जमा करते. तिचा स्वभाव तिला मागायला भाग पाडतो. विठ्ठल विठ्ठल.